नमस्कार. आपल्या मानाची जी पोझिशन आहे ना ती थोडीशी शी आकारासारखी पाहिजे अशा प्रकारची. तर जी माणसं खाली वागतात ना तर त्यांची पोझिशन झालेली असते सरळमध्ये. तर त्याची शी आकारमध्ये कशी करायची त्याची एक्सरसाइज मी सांगतो, ती एक्सरसाइज तुम्ही करायची. तर पहिले स्टार्टिंगला काय करायचं माहिती आहे का, एक टावेल घ्यायचा. हा अशा प्रकारचा टावेल घ्यायचा. आता हा टावेल काय करायचं, आपल्या मानाची थोडीशी मान बेंड व्हायला पाहिजे खाली. हे असं कमीत कमी ते नाही ना एक 2 मिनटं ठेवायचं. स्टार्टिंगला तुम्ही 2 मिनटं ठेवा. 2 मिनटात जर तुम्हाला जर समजा चक्कर वगैरे काय आली नाही ना किंवा पेन नाही ना होत तर मग तुम्ही ठेवू शकता, अजून वाढवू शकता टायमिंग याचे. नाही तर मग 2 मिनटं ठेवायचे. 2 मिनटं ठेवल्याच्या नंतर चक्कर वगैरे नाही आली तर मग 5 मिनटं ठेवा. 5 मिनटामध्ये पण चक्कर नाही आली तर ठीक आहे, मग तुम्ही 10 मिनटं ठेवा. तर हे असं पोझिशन तुम्ही दिवसातून 4 वेळा करायची. 4 वेळा दिवसभरामध्ये या अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे. आता हे झाल्याच्या नंतर मग साईडला घ्यायची मान, लेफ्ट साईडनी ही सरळ करायची. असा एक टेबल घ्यायचा, टेबलाच्या खाली अशी मान व्हायला पाहिजे. हे कमीत कमी त्याला 30 सेकंद करायचे. 30 सेकंद, फक्त मिनटं नाही, सेकंद. 30 सेकंद ठेवायचे. 30 सेकंदामध्ये जर तुम्हाला जर समजा चक्कर वगैरे नाही आली किंवा मानाला काय प्रॉब्लेम नाही ना, त्रास नसून होत, तर मग तुम्ही हे 1 मिनटापर्यंत ठेवू शकता. 1 मिनटाच्या वरती नाही ठेवायचं हे अशा पद्धतीचं. तर हे पण दिवसातून तुम्ही 3 ते 4 वेळा करू शकता. जर चक्कर वगैरे आली तर ह्या गोष्टीचा एक्सरसाइज करायची नाही. हा हात घ्यायचा, खाली लावायचा, हा हात पाठीमागं, आणि अशा पद्धतीने पूर्णपणे ताण द्यायचा पाठीला. सेम हा हात इथं, हा हात पाठीमागं, आणि अशा पद्धतीची ताण द्यायचा. हे 10 वेळा करायचं. 10 वेळा इकडं, 10 वेळा इकडं. त्याच्यानंतर मानाला ह्या हाताने कानापाशी हात लावायचा आणि ह्या हाताने वरती उचलायचं असं. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे असं होल्ड करायचं, सोडून द्यायचं. हे 10 वेळा करायचं. परत हा हात हा हात इकडं आणि ह्या हाताने वरच्या साईडला पिळायचं. इथं पण 10 सेकंद होल्ड करायचं आणि सोडून द्यायचं. ही चौथी एक्सरसाइज. त्याच्यानंतर हा टावेल इथं ठेवायचा आणि ही मान वरच्या साईडला उचलायची. अशी वरती करायचं, वरच्या साईडला उचलायची, सोडून द्यायची. परत वरच्या साईडला उचलायची, अशी सोडून द्यायची. त्याच्यानंतर वरती बघायचं आणि हे 2 अंगठ्याने आपलं पुश करायचं. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि सोडायचं. परत 10 सेकंद वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे करायचं. हे असं 10 वेळा करायचं. अजून एक्सरसाइज आहे. हात ठेवायचा, हात असा ठेवायचा पूर्णपणे आणि असं वरती बघायचं. 10 सेकंद होल्ड, सोडून द्यायचं. परत वरती करायचं. 10 सेकंद होल्ड, सोडून द्यायचं. हे 10 वेळा करायचं. त्याच्यानंतर हात इथं ठेवायचा, वरती बघायचं, सोडून द्यायचं. हे 10 वेळा. त्याच्यानंतर सेम अशा पद्धतीने बसायचं. या साईडने दाखवू. पोटाचा भाग, कमरेचा भाग वरती, मान खाली आणि हा वरती.
या अशा पद्धतीने 10 वेळा ही एक्सरसाइज करायची. जे असतात ना मसल टाईट असतात ते त्याला रिलीज करण्यासाठी एक अशा पद्धतीचा एक टावेल घ्यायचा. त्या टावेलाला गोल गुंडा करायचा. गोल गुंडा केल्याच्या नंतर आहे ना हलक्या हाताने मशाज द्यायची. थोडी मशाज द्यायची हलक्या हाताने, की जेणेकरून की भाग थोडासा गरम होण्यासाठी.